बीडच्या पाली सर्कलमधील ग्रामस्थ गेल्या 8 दिवसांपासून अंधारात जीवन जगत आहेत। सततच्या वीज खंडितामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आज थेट बीड येथील महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयावर मोर्चा करत घेराव घातलाय। यावेळी महावितरणचे अधिकारी ठेकेदाराला पाठीशी घालत असून कामात दिरंगाई होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय। 8 दिवसांपासून वीज नसल्यामुळे पाणी पुरवठा, शेती आणि दैनंदिन जीवन विस्कळीत झाले असल्याचंही त्यांनी सांगितलं। तात्काळ वीज पुरवठा सुरू न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिलाय। पाहूया ग्रामस्थ काय म्हणाले। बिल मागले आम्हाला बिल नाही भरलं तर बंद करणारच आहे। मग लाईट द्या तुम्ही काय हे कसं करता मग? लाईट द्यायला मी बंदकारक आहे। मी अगोदर तुम्हाला परीक्षेचा काळ आहे, 10च्या पुढे पोरांनी अभ्यास करायचा का? अभ्यास नाही करायचा काय बोलला म्हणजे माझा अधिकारी बोलायचा बोलला म्हणजे काय भाषा तुमची बोलला म्हणजे मी घराकडे कसं बोलला का? बोलला म्हणजे बोलायचंच नाही। बोललो काय करणार तुम्ही? बोललो काय करायचं? ऐकत नाही म्हणजे आम्ही ठीक आहे रस्त्यावर उठलो तर बाबा बोलले ना आपल्या तुम्ही भाषा बोलू का नाही? तुम्ही बोललो का म्हणजे? आम्ही पाली कर्जनी कोळवडी गावचे ग्रामस्थ आहेत। आमचा लाईटीचा प्रॉब्लेम आहे। रोज सकाळी 5 तास, संध्याकाळी 5 तास, रोज 10 तास लोडशेडिंग होती। महाराष्ट्रात कुठंच लोडशेडिंग नाही आणि आमचं एवढं शहराच्या जवळ आणि हायवेवरलं गाव असताना लोडशेडिंग। आम्ही त्यांना तेच विचारासाठी आलो तर आमचा लाईटीचा प्रॉब्लेम का सॉल्व्ह करीनात। 1 वर्षापासून गावठाण फिडरचे पोल राहून ठेवलेले आहेत। ते गुत्तेदार तिकडे येत नाही, इंजिनियर तिकडे येत नाही, कुणीच त्याला बघाना सुद्धा। कारण गावठाण फिडर जर चालू झालं तर आम्हाला 24 तास लाईट मिळेल, पण हे लोक त्याच्यावर लक्षच देत नाहीत। म्हणून आम्ही साहेबांना भेटण्यासाठी आलो होतो। काय म्हणाले साहेब? साहेबाला भेटलो तर साहेब म्हणले माझ्या हातात काहीच नाही, तालुक्याचे इंजिनियर असून हां, आणि मला सांगायचं नाही। म्हणून आम्ही तर इसी ऑफिसला आलो साहेबांना भेटायला। कोण आहे ते गुत्तेदार? गुत्तेदार अशोक हेडगे म्हणून गुत्तेदार आहेत। तुम्ही त्यांना भेटण्याचा काही प्रयत्न वगैरे केला? नाही, त्यांना आम्ही सहकार्य करतो म्हणलो, ग्रामस्थ म्हणून आम्ही तिथे उभा राहतो। आमच्या शेतात पोल रवलेत ना, पण कारण सांगायचं आम्ही समोर असले की हायवेवाल्याचं कारण सांगायचं, हायवेवाले समोर असले की शेतकऱ्यांचं कारण सांगायचं, फक्त टाळीत चालले। आता हे जर का नाहीत प्रशासनाने समस्या दूर केली तर पुढचं पाऊल? आम्ही 1 तारखेला रस्त्यावर बसणार आहे। धुळे सोलापूर हायवे राष्ट्रीय महामार्ग। आम्ही मुलं ग्रामस्थ त्याच्यात वृद्ध असतील, हे हायवेवर उन्हात बसू। त्याच्यात जर कोणाची जीवितहानी झाली तर हे महावितरण कार्यालय त्यात जबाबदार राहील। किती वेळ लाईट जाते अशी? सकाळी 5 तास आणि संध्याकाळी 5 तास।